लाज आहे का? ही पाहिलं का मनातली मनात काय हसायचं चाललंय या. हा खुशाला झोपलाय खुर्चीवर निवांत आणि माझं पैसे येतात आणि ह्याच्या मोबाईलवर जातात आणि ह्यो म्हणतोय देवा अशीच मम्मीला गिरायक येऊ दे ना असंच माझ्या ह्याच्यावर पैसे देवा येऊ. माझा विश्वास नाही तरी म्हणतो देवा असंच मम्मीचं पप्पाचं पैसे माझ्याकडे येऊ दे रे. खरंच पप्पाचं सुद्धा काही खरं नाही. पप्पा तिकडे धंदा करतात आणि पप्पाचं काय ऑनलाईनच चालू नाही आणि माझं बी नाही. ह्याची काय आयुष्यच आहे मग. हा रोज 1000-2000 येऊ दे रे. काय अवघड आहे तिथे. आपण बसू दे असंच होय आई. बघितलं का हा काय म्हणतोय ना तू. आता काय करायचं तुमच्याकडे मोबाईल पडतंय त्याच्या ऑनलाईन. मग काय कसलं वय ऑनलाईन निघलंय असलं. हा मग अवघडच आहे की. अवघड नाही चांगलं माझ्यासाठी. हा. तुमच्यासाठी अवघड आहे पण माझ्यासाठी चांगलं आहे. आता बघितलं त्या बाईने लगेच मोबाईल काढला की ह्याच्यावर पैसे. हा हा तुला कळत नाही का ग? तिच्या तोंडाला पिंपल येते. हा लय आलं. किती पिंपल येते ह्याच्या तोंडाला. तुला कळत नाही का पोरगी आपली झाला ती केसर खावाव बदाम खावाव. अरे आमच्या राजी नव्हतं कसला केसारण बदाम. हा कोण तुला तोंडावर म्हणतोय काळ हो आम्ही लय गोरीतोय. तुला काय सांग गोऱ्याचं लय पडलेलं असते. अगं बाई सावळत चांगलं असते. नाही काय नको मला तशीच बोली. नाही आमच्या मी काय ए मी कुठं काळी आहे ती गोरी आहे. तुमच्या आईच्या आईने काजू बदाम खाल्लं होतं तसं तुमच्या आईने नाही खाल्लं. आम्ही ना चटणी शिळ्या भाकरी खायची. बर जाऊन दे मग आता तुझे पोरं किती गोरे होते मला तर बघायचे. आम्ही चटणी तेल खाल्लं आणि आम्हाला एक दिवशी तेल नव्हतं मिळत. जास्त झालं का? लय वर बोलला आणि काय. मग आता झालं तिचं तोंड तसं आता त्याला आम्ही काय करणार आहे? नाही पण ती पप्पा ती म्हणती पप्पानी तिकडं रिक्षाचा धंदा केला की ह्याचा ऑनलाईन येतोय. मी इकडे गिऱ्हाईक केलं की ऑनलाईन ह्याच्या. हा अवघडच झालं या. आणि ते एक दिवशी तर एका माणसाचे ते माणसाने सोडलं पैसे. त्या बाईच्या केसांची हेअरस्टाईल ही केलं मेकअप केलं चांगलं आणि त्या बाईने पैसे सोडले ह्याच्या मोबाईल. ऑनलाईन येणं म्हणजे एक कंपनी माणसं तर फसवतात ऑनलाईन समोर दाखवतात. हा बरोबर आलंय आता काय ती बरोबर कोटन कर. घरी गेला निघून हे म्हणतोय नाही आला माझ्या ह्याच्यावर मेसेज. तो सोडतोय गुगल पेला. माझा आहे फोन पे. गुगल पे फोन पे कस काय येणार मग? दाखवला माझी कसं काय ह्याला यायचे. त्या माणसाने तर उलूच बनवलं मग आपल्याला. पुस्तक छापून आणलं बँकेत कळण मग 200 रुपये कुठं खायचं? 200 अरे तुला काय पुस्तक छापला की 200 मलाच नाही कळायचं कुठलं काय. अरे नाही 200 रुपये काय थोडं झालं का. मला केसाला तिथं नटबाई किती वेळ गेला असं तिथं सरळ करा वाकडं करा लावा. उद्या बँक बंद असणार आहे. उद्या बँक चालू असेल. तू मला काय सांगू नको. त्यात दात पडते आणि चिचूक खात या. ते मला पैसे काढून दे. मला काही सांगायचं नाही. कुठलं काय कसलं कुठलं नाही तर आता हे उद्यापासून बाय आले ना भुया कोरायला तुझं तू कोरायचे. ह्याच्या मोबाईल वर पैसे सोडा म्हणा. चालतं तुझं तू मला कोरायचं. ट्रेनिंग दे मग मी बोलतो. हा बोलायची ट्रेनिंग. आईपासून करू आपण. हा आईवर प्रॅक्टिस कर होय आई. तुझ्या आबरू करायचे का भाऊया. ती बाई आलती आता इकडे होती ती कुठली होती काय माहित नाही. ती आले ती कुठल्या गावची गाय नाव घेतलं त्यांनी. का असं लातूर. ती भाषा तसली लातूर. लातूरचं ठीक आहे असून दे. ते आलं आबरू करायचे होते. ते म्हणले मम्मी आहे का. मग नाही आबरू करायचे होते. जाऊ दे एखाद्याला तसं बोलता येतं. तुला काही लई गेला प्रोफेशनल मोठा लई शिक्षण आमच्या मोठं मम्मीला केलं. पण बोलता येत नाही. हा, मला येतं बोलता. काय येतं हे फॉर ऍपल बी फॉर बटाटा. बिफोर बॉल CAT कॅट. A for apple, B for batata, C for चमचा, D for डबा. ह्या आजी आली या
आजी आली. ह्यांची आजी मामाची आई आमच्या आईची आई. आणि तुम्हाला सांगते चिचुक एवढे भाजलेत ना हो का तोंड बघितलं का हो का इकडं कडा कडा पोट हो का इकडं हो का हे कसं चाललं? का फोडतो हे पडते दात फुटानाच दात पडायला. आई, काय खरं नाही बाबा अवघड खेळ आहे हा. बघितलं का हो का उशालाच घेऊन बसले. काय करायचंच काय आता लय दात कडक दिसते हो का इकडं देवाचं तोंड चालू आहे. काय पडशील अजून त्याची चुकी काळ चिचुक खाऊन काळी गोची ते मिठाचं आणि ते नाही ते मिठाचं कसं आहे काळं चॉकलेटचं बिस्किट दिलं की खात नाही आणि काजू बदामचं बिस्किट दिलं की खातोय गोर लागतं त्याला गोर. आणि चॉकलेटचं बिस्किट दिलं ना त्यातली पांढरी क्रीम खातोय काळं पण मला बिस्किट तर नाही काहीच खात. वाटत नाही गोर आहे मी काळ आहे मी कसला आहे मी. तुला फक्त तब्येतीचा प्रश्न पडतो मला फक्त तब्येतीचं बाकी मला काहीच वाटत नाही. त्याला काहीच वाटत नाही. आ? इथं बघ तू बोलून. बघा आजी बघा आजी बघा अशी ना आजी तू. आहे का तुमच्याकडे? आमच्याकडे नाही. हा बघा अशी आजी पाहिजे का नाही तिकडे ती बिचारा हा करतोय. आजीला आता म्हणलं ना आता एखादी पुरी घेऊन आजी लगेच जाऊन घेऊन येईन 5 मिनिटात. होय तिथं लोकल बिगर जातीच्या घेऊन यायला लागले तर पैसा देऊन लोक 4 लाख रुपये 5 लाख रुपये देऊन पुरी आहेत तर 5 लाख देऊन. कसले बी कुठले बी त्या पुरीत ना फक्त 4 लाख द्यायचं त्या पुरी रोडवर पाल ठोकणार पास करतात प्रेम करतात पण मोठ्यांना ते मिळत नाही ते. बघा ऐका खरंच मला रोडवर ते पाल करून राहिले ती पास करतात आमचा प्रेम आहे म्हणतात त्याच्यावर. पेरम आहे होय पेरम बघा तुम्हाला एवढं माहित नाही एवढं आजीला माहिती बघा पेरम कसं असते. अगं लगीन करून देतात हाकलून. बरं तो आणा किती प्रेम करते आपण नाही बाबा कधी प्रेम केला आणि कसला प्रेम म्हातारपणी प्रेम करते. काय म्हणली काय काय काही देवा काय म्हणतीये पहिला नव्हतं प्रेम आता प्रेम निघालाय आणि ती बी रोडवर देवा बोल रोडवर पोरं बसलेली त्यांच्या सगळं प्रेम करतात. त्याच्या घरी नका का काय तू किती नसतं. गेला आणा सांग की मग. पोपट पण नसतं अरे तू किती त्यांच्याजवळ. गेलं सांग मग आणा प्रेम. आणि लगीन झालं की तू प्रेम किती गेला आणा ते सांग मला. हा नाही पेरम केलंय होय आई अण्णाला विचारून घर सोडा ना एवढं प्रेम केलं. अरे बाबा म्हातारं- बरोबर आहे इकडे यायच्या वेळेस आहे ना मी जर घर सोडलं तर म्हातारं उपाशी मरण. म्हाताऱ्याला 6 वाजताच खायला लागतंय. बघितलं का किती पेरेम बघ आहे किती- म्हाताऱ्याला किती- विचारल्याशिवाय म्हाताऱ्याची म्हातारी एवढी इकडे काळजी आलीच तुला. नाही होय म्हाताऱ्याला विचारल्याशिवाय म्हातारी इकडे निघालीच नाही 6 वाजता इकडं? खायला लागतंय. काल 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 हे टायमिंगला आलो ना मग नाही लवकरच आलाय जर ह्या टायमिंगला आलो ह्या टायमिंगला आले पण 7-8 फोन केला असत्या. एवढं प्रेम आहे. वाव जाऊन अरे दे ती खुर्ची मोड उठ एक तर त्या मांजरांनी वाटोळ केलंय माझ्या खुर्चीचं सगळ्या हा काय ते मांजरांनी सरळ सरळ शिट्टू वाटोळ केलंय शिटाचं बघितलं कसं खाल्लंय कुरतुडून नक्या मारती आळस आला की त्या घरातल्या एका खुर्चीचं तसंच केलंय आणि ह्या खुर्चीचं तसंच केलंय 4-4, 5-5 हजाराच्या खुर्च्या आहेत आणि बघा ह्या खुर्च्यांचं काय केलंय किती अवघड आहे. कस्टमर बसताना मला इतकं अवघड वाटतं वाईट वाटतं लय तू आरामशीर झोपतोय मला अक्षरशः लाज वाटते या खुर्चीची हे बघून कसं बसवायचं ह्याच्यावर त्यांना माहित नाही बाय. माणसं आहेत ती पण त्यांना बी समजते पण त्यांना मला ते गिरायक आलं की बसताना ह्याला बघितलं की मग मला सांगायला लागतं अहो आमच्या मांजराच्या पिल्लाने केलंय आमच्या मांजरीच्या पिल्लाने केलं. मग काय आता झोका चालत निवांत आता वाजलेत किती 9 6 वाजले 9 वाजलेत 9. हा ते झालंय बंद पडलंय गाड्या तू पैसे मला काढून द्यायचा पटकीने हा ते पप्पा तर म्हणतात हे पोराचं तर अवघडच झालंय बाबा काय करावं इकडं माझ्याकडे पैसे यायचं सोडून ह्या पोराकडंच चालल्यात पैसे निवांत घरी बँकेत आपलं शिळं पाव खाती का? बाई तिथं एवढं फिरून आणलं की तो मला आता 500 रुपये खर्च केला की बस की बस. पण
काय पार्टी देतो शिळ पाव खातो का हे घरचं ताजं करून खाल्लेलं ते तरी फायद्याचं हा चांगलं असतं किती दिवसाचं शिळा पाव शिळं देतात पाव असतात हाटीला आणि आपण काय जाणून रचलं बॅटरीत ना काय ते शिळ पाव खाती का आम्ही काय जाणून काय चांगलं. हे ब्लाऊज शिवाय आल्या तर आणि ह्यांनी घेतलं तर उशाला ते कोणाला माहिती नव्हतं तुला मला माहिती होतं तू आता सगळ्यांनाच माहिती. ते बाईच्या हातात पिशवी बघितली होती येताना तेव्हाच बघितलं ते थ्रेडिंग करून गेल्या सगळ्या उद्या वड पौर्णिमा आहे त्याच्यामुळं तुम्हा सर्वांना वड पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा महिलांना उद्या सगळ्या महिलांना नटून खटून गजरा आणलं का नाही पुरीला आणि मला मग काय तुझाच आहे वडाला मग म्हणजे पप्पा आयुष्य वाढवणार माझं आयुष्य वाढवणार काय एवढं पाव तुझी बायको वाढवी काय कधी? शिळं गं ते बटाटा शिळा किती दिवसात आहे पण जाणार वडाला जाणार आहे ना वडा ना आणाची घरीच फांदून आपली करायची त्याची शेवा झाडाची फांदी तोडतात का आणि काय झालं त्याला आणून रवी तर